पल्लवी, एवढ्या कैऱ्या घेऊन आलीस, काय बनवणार आहेस? अरे कैऱ्या आणल्यात कैरीचे पन्ह करण्यासाठी. कैरीचं पन्ह करण्यासाठी आपण इथे तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत. ह्या जास्त आंबट नसतात. असं वरून देठ कापून घ्यायचे आणि कुकरच्या भांड्यात आपण आता या शिजायला टाकायचे. 1 ते 1.5 ग्लास आपण पाणी टाकायचं याच्यामध्ये. कुकरला झाकण देऊन आता आपण 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कैरी खूप छान शिजली आपली. आता कैऱ्या आपल्या आता थंड झालेल्या आहेत. आपण याचा गर काढून घेऊया. संपूर्ण असा आपण आता याचा गर काढून घ्यायचा आहे. कैरीचा गर आपण काढून घेतलेला आहे. आता आपण तो मिक्सरच्या भांड्यात काढायचा आहे. आता आपण यामध्ये 1.5 वाटी गूळ टाकणार आहोत. गुळाचं प्रमाण घेण्यासाठी जितकी वाटी आपला कैरीचा गर आहे तितकीच वाटी आपण इथे गुळ वापरणार आहोत. ह्यात आपण अर्धा चमचा वेलची पावडर ऍड करायची. 2 ते 3 केसरच्या काड्या आपण ऍड करणार आहोत. आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया. गर आता आपण चाळणीतून गाळून घेतलेला आहे. बघा खूप छान कन्सिस्टन्सी आहे ह्याची. ह्याला आपण काचेच्या बरणीमध्ये वर्षभर सुद्धा स्टोअर करून ठेवू शकतो. चला तर कैरीचा पन्ह बनवून घेऊया. आता आपण ग्लासामध्ये आपण बर्फाचे खडे टाकायचे. 3 ते 4 चमचे आपण याच्यामध्ये गर ऍड करायचा आहे. आवश्यकतेनुसार आपण याच्यामध्ये पाणी ऍड करायचंय. छान मिक्स करून घ्यायचंय. चिमूटभर मीठ ऍड करायचं आहे. मिठाने खूप छान टेस्ट येते. अजून तयार आहे आपलं थंडगार असं कैरीचं पन्ह. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.